तर एक असं एक आहे की डेव्हलपमेंट तर नाहीच आहे. आणि जर पूर्ण शहराचा जर विचार केला आपण तर आज आपण बघतोय ओला कचरा वेगवेगळा केलाय तरी सुद्धा त्याचं नियोजन नाही, ट्रॅफिकचं नियोजन नाही, गावांमध्ये पाणी नाही, रस्ते नाही, कुठे अभ्यासिका नाही चांगल्या, कुठे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही, गार्डन नाहीये, लहान मुलांना खेळायला गार्डन नाहीये. स्त्रिया सुद्धा आजच्या डेटमध्ये जर बघायला गेलं तर एरिया एवढा डेव्हलप झालाय, स्मार्ट सिटी आपण बोलतो, त्यानुसार जागजागोही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेज पाहिजे, संरक्षण पाहिजे. तर कुठे आहे, काय करतात ती लोक? काहीच नाही. म्हणजे ही सगळी अवस्था, प्रभागाची अवस्था बघता तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरला. अगदी पण तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? लहानपणापासूनच मी ज्या वॉर्डात राहत होतो, मी आधी राहिला होतो दहिसरला, रावलपाडा या क्षेत्रामध्ये राहिला होतो. तिथे त्यावेळेस एक दंगलीचं वातावरण झालं होतं आणि त्या दंगलीच्या वातावरणामध्ये आमचा जो सगळ्यात मेन प्लस पॉईंट होता हे शिवसैनिक होते. की आम्हाला ते एक विश्वास होता आणि एक ताकद होती आमची की आमच्या वॉर्डामध्ये एक शिवसैनिक राहतात, शाखा प्रमुख राहतात. तर मला हे जे वेळ होतं बाळासाहेबांचं आणि त्यांच्या विचारांचं आणि शिवसैनिकांचं तेव्हापासूनच होतं. आणि माझे वडील, त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळाली. कधी आडी नडलेलं कोणी आलं तर त्याला सहकार्य करणं, त्याला मदत करणं. तर ही फिलिंग आणि हे मला आमच्या रक्तातच आलेलं आहे की कुठेतरी लोकांना सहकार्य करायला पाहिजे. आणि त्याच्यातून माझी आवड वाढत गेली आणि खूप इच्छा आहे मला की लोकांसाठी काम करायची. त्याच्यासाठी तुम्ही आज निवडणुकीच्या रिंगणात उतरला. अगदी अगदी त्यासाठीच मी निवडणुकीच्या, कसं आहे की काही राजकारण्यांसोबत मी बऱ्याच वर्ष काम केलं, पाहिलं मी, प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी आहे. पण तरी सुद्धा मला एक असा माझा आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की त्यांच्यापेक्षा खूप चांगल्या पटीने अजून चांगलं काम मी करू शकतो. आणि ठाम विश्वास आहे म्हणजे मला की मी हे करू शकतो, त्यांच्यापेक्षा वेगळं करू शकतो. खरं तर बघायला गेलं तर तुम्हाला जनसामान्यांनी एवढी मोठी शक्ती दिली, त्याचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे. तो योग्य प्रकारे करताना मला आतापर्यंत दिसलं नाही. म्हणून एक वेगळ्या दिशेने आपला प्रभाग, आपली जी सिटी आहे ती, शहर जे आहे आणि आपलं जे राष्ट्र देश आहे जायला पाहिजे, अशा विचारांचा थोडक्यात मी आहे. बरं, आता हे सगळं असलं तरी सुद्धा आता निवडणुका ह्या 10 वर्षानंतर लागल्या आहेत. तर आधीच्या निवडणुका 2015ला झाल्या होत्या, आता 2025ला होत आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो 2010 आणि 2025 मध्ये? काय वाटतं तुम्हाला? हा जो काळ आहे हा अतिशय वेगळा काळ आहे. खूप लॉंग पॅच होता हा. शक्यतो असं व्हायला नव्हतं पाहिजे, चुकीचं आहे. जर संविधानाने आपल्याला अधिकार दिला तर काही जरी झालं तर इलेक्शन्स व्हायला पाहिजे होते, पण ते आतापर्यंत झाले नाही. आधीचे जे इलेक्शन्स होते हे वॉर्डापुरते मर्यादित होते. एका वॉर्डामध्ये एक नगरसेवक असायचा